सरकारी योजनांमधून एकीकडे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करत विविध सवलती दिल्या जात असल्या तरी नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकांचे मेळा बस स्थानकात प्रचंड हाल होत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी स्टार 24 फास्ट न्यूजचे उपसंपादक मोहन साहणे यांच्याशी बोलताना व्यक्त केलाय। मेळा बस स्थानकामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सुविधा नाही, तसेच काउंटर कमी असल्याने बराच वेळ या ठिकाणी ज्येष्ठांना ताटकळत उभे राहावे लागते। ज्येष्ठ नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय। सरकारने एकीकडे 50% सवलत दिली असली तरी मेळा बस स्थानकामध्ये तिकिटासाठी कमी काउंटर असल्याने ज्येष्ठांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या। न्यूजपेपर कोणते काय कशाची गर्दी? जास्त काउंटर खोला ना त्यांना म्हणा 50% ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्हाला काय बसायला वगैरे ज्येष्ठ सगळे सिनियर सिटीजन आहे बरं का हो? हां बोला एखाद्या वेळेला चक्कर आले सिनियर सिटीजनला वेगळी लाईन लावायला पाहिजे। 3 काउंटर खोला एवढी मोठी जागा इथे चक्कर वगैरे आल्या का? त्या पेपरला द्या काय लावलाय पैसे तर काय प्रतिक्रिया असल्या तर सांगा तुमच्या। फॉर्म करताय का सर? आता फक्त फॉर्म वाटप चालू आहे का? ते नाही माहिती मला, पण तुम्हाला बसायला उठायला ज्येष्ठ नागरिकांना काही सोय वगैरे आहे का? नाही पाहिजे होते सर, पण ते नाही केले। ज्येष्ठ नागरिकांना बसायची सोय पाहिजे। आता इतक्या इतकी गर्दीमध्ये आम्ही कसं बरवू? पाणी पाहिजे सर, काही वेळेला बसायची सोय पाहिजे पहिली गोष्ट। आम्ही घरापासून लांब आलो, बसायची सोय नाही केली तरी चालेल, काउंटर वाढवा म्हणा, काउंटर वाढवायचं। ओके, वाढवा म्हणा त्यांना बसलो, पाय थकले, माझ्यासारखे थकले सर्व लोक आहेत। या ठिकाणी दुसरं एक खिडकी चालू करायला पाहिजे। आणि वेळा सरकार निर्णय घेतं, राज्यातला विचार बदलतं, आमच्यासारख्या लोकांना जगायचं देतं किंवा मारण्यासाठी काहीतरी दुसरा प्रयोग त्यांनी करावा। आता मी पैसे कुठं आणायचे, कुठं भरायचे? मला 2 मुलं 10 रुपये कमवतात, जेव्हा एक वेळेस देतात, दुसऱ्या उपाशी राहतो। त्या सरकारला कोणी सांगायचं, कोण भेटणार? पक्षासाठी काय मर्यादा आहे? मोफत प्रवास आता म्हणतो 200 भरा। ते मध्यमंद आहे का सरकार आहे त्याचे सांगेचे नाही। सकाळपासून 9 पासून 100 लोक उभे, त्याची दखल कोणी घेत नाही, अधिकारी कोणी येत नाही। असेल तर या शेतीने थोडं वाटा फोडा, आम्हाला जीवदान द्या, जावायचा प्रयत्न करा। काउंटरवर कसं काय किती गर्दी पडते ना? नंबर आणा, ज्येष्ठ पडले घडले, चक्कर आले, आलं तुम्हाला आणि जिवंत समस्या होती बरोबर। आणि आला त्याबद्दल आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने तुमचे आभार मानतो। बसायला भाग पण पाहिजे। कार्ड कोणत्याही डेपोला मिळेल म्हणून सांगता, पण कार्ड पंचवटी डेपोला मिळत नाही। आपलं हे कोणतं ठक्कर बाजारला नाही। त्याच्यानंतर त्र्यंबक मेळा स्थानला आहे, तिथं बसायची सोय नाही ज्येष्ठांना। ज्येष्ठ उभे राहतात, खाली बसलेले, काही म्हातारे ज्येष्ठ झोपले, स्कॅन होत नाही अजिबात। अच्छा, कोणते कार्ड आहे? लवकर काम होत नाही, एकच माणूस पैसे कार्ड कोणत्या देता इथे? कार्ड कोणत्या देता? NMC कार्डसाठी नंबर लावले। पेपरला दिलं तसं होत नाही, त्यांनी जे पेपरला दिलं तसं होत नाही। ओके, स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन साहणे, नाशिक।